डिझेलचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी भाऊ हैराण झालेले आहेत, टेन्शनमध्ये आलेले आहेत. काही पेट्रोल पंप तर बंद झालेले आहेत आणि पेट्रोल डिझेल मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकरी भावांना ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकण्यासाठी डिझेल मिळत नाही आहे. भुजबळ साहेबांनी म्हटलं की 1 महिन्याचा साठा आहे पेट्रोल डिझेलचा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेब सकारात्मक निर्णय घेतील आणि 30 जून पूर्वीच कर्जमाफी मिळेल. पाऊस कुठे कुठे येणार तर बघा, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केलेला आहे. खरीप हंगामासाठी 2,925 कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटप. नमस्कार शेतकरी भावांनो, शेतकरी बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरला डिझेल मिळवण्यासाठी हातात चक्क कॅन घेऊन 12 तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 12-12 तास रांगेत उभं राहावं लागत आहे, कारण जे डिझेल आहे ते मिळत नाही ट्रॅक्टरला. डिझेल टंचाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेती कामांची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी जालन्यात डिझेलसाठी शेतकरी पहाटे 5 वाजल्यापासून हातात कॅन घेऊन रांगेत उभे असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आता याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बघा, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा 1 महिन्याचा साठा आहे. ही माहिती कोणी दिली बघा. आता राज्यात मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली आहे, तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे आहेत छगन भुजबळ साहेबांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे की राज्यात 1 महिन्याचा साठा असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. तर इंधनाचा तुटवडा हा जागतिक प्रश्न असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. तर हे बघा, भुजबळ साहेबांनी म्हटलं की जो काही पेट्रोल डिझेलचा साठा आहे तो 1 महिन्याचा साठा अजून आहे, असं इथे भुजबळ साहेबांनी माहिती दिली. आता बघा महत्वाची माहिती. हे बघा, आचारसंहितेचा अडथळा नाही. पुढील बातमी बघा आता. आचारसंहितेचा अडथळा नाही, शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी होणार. सीएम फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. हे बघा, कृषी मंत्री साहेबांनी सांगितलं की 30 जून पूर्वीच कर्जमाफी मिळणार म्हणून. आता बघा पुढे महत्वाची माहिती या संदर्भात. हे बघा, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा 30 जून पर्यंत अंमलात येणार आहे आणि सध्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या काळात शेतकरी कर्जमाफी होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या सर्व चर्चावर पडदा टाकत कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी मोठी आणि दिलासादायक माहिती दिली आहे की 30 जून पूर्वीच शेतकरी कर्जमाफी होईल म्हणून. आता हे बघा, जे काही मुख्य स्वरूप आहे ते थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंतची संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, त्यानंतर नियमित कर्जदार प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. आणि त्यानंतर 30 जून पूर्वी ही सर्व रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. ओके, तरी फार महत्वाची माहिती होती शेतकरी भावांसाठी. पुढील बातमी बघा, आता महत्वाची बातमी आहे तुमच्यासाठी. मान्सून संदर्भात, पावसा संदर्भात अपडेट आहे. मान्सूनची आगेकूच सुरूच. यंदा राज्यातही लवकरच दाखल होणार. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चला याबद्दल पण माहिती बघा. हे बघा, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 26 मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात मान्सून काही दिवसापूर्वीच दाखल होण्याची शक्यता आहे. देशातील शेतकरी वर्ग या मान्सूनची वाट पाहत असताना नागरिकांनाही वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. येत्या 5 दिवसात केरळमध्ये काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि महत्वाचं, पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट पण जारी करण्यात आलेला आहे. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील येलो अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारी आणि सायंकाळी ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे? पुणे, सातारा, सांगली, सोलापूर. ओके. कोल्हापूरला तर येलो अलर्ट दिलेला आहे. तर हलका पाऊस पडण्याची पण शक्यता आहे आणि दुपारी आणि सायंकाळी ढगाळ वातावरण राहील असं पण म्हटलेलं आहे. परंतु मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव सारख्या जिल्ह्यांमध्ये तापमान चढेच राहणार असून नागरिकांना इतक्यात तरी दिलासा मिळणार नाही. दिलासा कुठे मिळणार नाही लवकर पावसाचा? मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव सारख्या जिल्ह्यांमध्ये. ओके. ही बातमी पण फार महत्वाची होती. पुढे बघा. आता ही माहिती फार महत्वाची आहे, लक्षपूर्वक ऐका. काय माहिती आहे? लक्षपूर्वक बघा. जिल्हा प्रशासनाने आगामी खरीप हंगामासाठी 2,925 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 430 कोटीची वाढ करण्यात आली असली तरी कर्जमाफीच्या घोषणेमुळे प्रत्यक्ष शेतकरी कर्ज घेण्यास पात्र ठरणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बघा, ज्या पद्धतीने खरीप हंगामासाठी पीक कर्जासाठी यामध्ये आता या वर्षी वाढ झालेली आहे. 430 कोटीची वाढ करण्यात आलेली आहे. ओके. मागील वर्षाच्या तुलनेत. ओके. आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणाले? तर मुख्यमंत्री साहेब म्हणाले यांनी खरीप हंगामापूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती. मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र आता ही कर्जमाफी 30 जून नंतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खरीपाची पेरणी जूनच्या सुरुवातीलाच होते, तर कर्जमाफी महिनाभर उशिरा होणार असल्याने शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात पैशांसाठी वणवण करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबण्याची भीती पण व्यक्त केली जात आहे. बघा, ठीक आहे. ज्या टॉप बातम्या त्या संपूर्ण बातम्या मी तुम्हाला सांगितल्या. हे बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय काय माहिती दिली मी तुम्हाला सांगतो. हे बघा, शेतकरी भावांनो, आता सध्या काय झालेलं आहे, डिझेलचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी भाऊ हैराण झालेले आहेत, टेन्शनमध्ये आलेले आहेत. काही पेट्रोल पंप तर बंद झालेले आहेत आणि पेट्रोल डिझेल मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकरी भावांना ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकण्यासाठी डिझेल मिळत नाही आहे. त्यामुळे सर्व शेतकरी भाऊ नागरिक चिंतेत आहेत. आणि इथे भुजबळ साहेबांनी म्हटलं की 1 महिन्याचा साठा आहे पेट्रोल डिझेलचा. ओके, त्यांनी असं म्हटलं. तसेच आता या संदर्भात बघा, पुढील बातमीमध्ये आपण बघितलं की कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेब सकारात्मक निर्णय घेतील आणि 30 जून पूर्वीच कर्जमाफी मिळेल. आणि 30 जून पूर्वीच कर्जमाफी मिळणार आहे. यामध्ये 2 लाख कोणाला मिळणार, 50,000 कशासाठी मिळणार आणि 30 जून पूर्वी कर्जमाफी मिळेल. हे बघा, हे 2 लाख रुपये थक बाकीदार शेतकऱ्यांना मिळणार. संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे 2 लाख रुपयेपर्यंतची. 50,000 रुपये त्यांना मिळणार जे प्रामाणिकपणे कर्ज फेडणार, त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तसेच आपण बघितलं मान्सून संदर्भात अपडेट, पाऊस कुठे कुठे येणार. तर बघा, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि 26 मे रोजी पावसाचं आगमन होणार असल्याचं माहिती आपण बघितली. त्यानंतर इथे पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट दिला आहे. कुठे कुठे येलो अलर्ट आणि कुठे कुठे पावसाने कोणत्या वेळेत पाऊस होणार त्याबद्दल पण माहिती आपण बघितली. तसेच जे काही खरीप हंगामासाठी 2,925 कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होतं, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 430 कोटीची वाढ करण्यात आलेली आहे. त्याबद्दल पण आपण माहिती बघितली. तर ठीक आहे, या होत्या आजच्या शेतकरी टॉप बातम्या. अशाच शेतकरी टॉप बातम्या बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या बातम्या आज या व्हिडिओमध्ये, उद्याच्या बातम्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो.